ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचंय. नेक्स्ट एक्झाम्पल आपला एक्सरसाइज 5.1 त्यातला क्वेश्चन नंबर 2 चालू आहे. त्यातला क्वेश्चन नंबर 2 सेकंड एक्झाम्पल. y is equal to 4 minus x square and the x-axis. ओके बाळांनो, या दोघांमधला एरिया फाइंड करायचा आपला. ओके, सोल्युशन सर्वात पहिले डायग्राम समजली पाहिजे. डायग्राम कशी मग सर्वात पहिले हा जो आहे इथे x ते y दोन व्हेरिएबल आहे. एकाला पॉवर 1 आहे, एकाला पॉवर 2 आहे. याचा अर्थ हा पॅराबोला आहे. बरोबर आहे. कोणाचा पॉवर 1 आहे? y चा पॉवर 1 आहे. बरोबर आहे. मग y चा पॉवर जर 1 असेल तर हा पॅराबोला y ऍक्सिसच्या अराउंड असणार आहे. पण हा जरा विचित्र पॅराबोला दिसतो. मग याला तुम्ही काय पहिले एक पॉइंट फाइंड करून घेतो. पॉइंट असा घेतो, लेट द इक्वेशन ऑफ गिवन कर्व इज y is equal to 4 minus x square. Okay, let x is equal to 0. जर x is equal to 0 टाकायचे, therefore y is equal to 4 minus 0 square and therefore y is equal to 4. म्हणजे ज्या वेळेस x ची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस y ची व्हॅल्यू 4 असणार आहे. इफ y is equal to 0, therefore 0 is equal to 4 minus x square. हा इकडे आला, therefore काय होणार इथे? x square is equal to 4 and therefore x is equal to plus or minus 2. ओके बाळांनो, या पॉइंटचा यूज करून तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचा. ओके, देअरफोर अथवा हा y ऍक्सिस, हा x ऍक्सिस. ओके, आता x इज इक्वल टू 0 म्हणजे त्यावेळेस y ऍक्सिस वरती पॉइंट घ्यायचा आहे. त्यावेळेस y इज इक्वल 0 त्यावेळेस x ऍक्सिस वर पॉइंट घ्यायचा आहे. हा ओरिजिन 0 0 हा पॉइंट नाहीच आहे. x इज इक्वल टू 0 असताना y ची व्हॅल्यू 4 आहे, म्हणजे इथे कुठेतरी 4 असते. बरोबर आहे. y वरती 4 आणि x वरती +2 -2 आणि मग याला जोडायचं. ओके बाळांनो, ही कर्व अशी दिसेल. इथे क्लिअर कट तुम्हाला y इज इक्वल टू 4. ओके, आता तुमच्याकडे x चे पण लिमिट आहे आणि y चे पण लिमिट आहे. आणि यांनी म्हटलंय द एक्स ऍक्सिस म्हणजे हा पॅराबोला. ऍक्च्युली हा पॅराबोला म्हणजे संपलेला नाहीये, तो पुढे कॅरी होतोय. बरोबर आहे. पण आपल्याला हा पॅराबोला आणि एक्स ऍक्सिस म्हणजे एक्सची बाउंड्री क्रॉस नाही करायची. तर म्हणजे आपण वाय ऍक्सिस क्रॉस करू शकतो. कुठे वाय ऍक्सिस बद्दल काय अडचण? तुम्हाला बाळांनो हा एरिया फाइंड करायचा. कारण की तुम्हाला फक्त त्यांनी काय म्हटलंय की तुम्ही पॅराबोला आणि एक्स ऍक्सिस, हा पॅराबोला बरोबर आहे. आणि एक्स ऍक्सिस म्हणजे खालचा. हा आणखीन जर पुढे म्हणा स्टँड वाय ऍक्सिस,
तुम्हाला हा पण क्रॉस कसा करता आला, म्हणजे तुम्हाला हा एरिया फाइंड करून द्यायचा आहे आणि हा एरिया 2 क्वाड्रंट मध्ये जातो. मग आता बघा तुमच्या मनावर आहे का तुम्हाला एक्सने सॉल्व्ह करायचं का वायने सॉल्व्ह करायचं. देअरफोर द रिक्वायर्ड एरिया ए इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता मी एक्सचे लिमिट यूज करतो. एक्सचे लिमिट आहे -2 to +2. बरोबर आहे. हे एक्सचे लिमिट घेऊ आपण. आता लिमिट जर एक्सचे घेतले तर फंक्शन वाय घ्यावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण एरिया मात्र 2 क्वाड्रंट मध्ये गेला, मग मल्टिप्लाय बाय 2 करावा लागेल. जर मल्टिप्लाय बाय 2 नाही गेला तर फक्त इकडचा एरिया भेटेल आणि हा जेवढा एरिया आहे तेवढाच हा एरिया आहे. ओके ठीक आहे. आता राहिला प्रश्न वायची व्हॅल्यू आपल्याकडे आहेच. ओके देअरफोर 2 इंटिग्रेशन -2 to +2 वाय काय आहे. बरोबर आहे. ओके सी तिथे रिझनिंग द्या. तुम्ही वायची व्हॅल्यू पुट केली सी. आता कोणी एखाद्याला प्रॉपर्टी यूज करायला लागेल. मग प्रॉपर्टी यूज करायची गरज नाही, तुम्ही इंटिग्रेशन डायरेक्ट घेऊ शकताय ना. मग डायरेक्टली इंटिग्रेशन घ्या. देअरफोर 4चं इंटिग्रेशन येईल 4x मायनस x² इंटिग्रेशन येईल x³ -2 to +2 विच इज इक्वल टू हा 2 पण आतमध्ये देऊन टाका म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर काही कन्फ्युजन राहणार नाही. म्हणजे इथं होईल 8x -2x³ -2 to +2. बरोबर बघा. हा आता याच्यामध्ये एकदा अप्पर लिमिट झालं 8 into 2 -2 into 2 cube मायनस आता लोअर लिमिट 8 into -2 into -2 ब्रॅकेट क्यूब. ओके तर हा किती नाही बघा 16 -2 into 2 चा क्यूब किती होईल 8 into 2 16/3 मायनस आता हे मायनस लगेच तुम्ही आतमध्ये देऊन टाकतो. बरोबर आहे. आता हा मायनस इंटू मायनस हा वाला प्लस 16 हा मायनस मायनस प्लस आणि परत हा मायनस 16/3. एकच केलं समजून घ्या. -2 चा क्यूब होईल -8 मायनस मायनस प्लस आणि प्लस इंटू मायनस अगेन मायनस झाला हा. ओके आता सिम्प्लिफाय करायचं हे किती होऊन जाईल 16 + 16 32 मायनस 16/3 -16/3 -32/3. बरोबर आहे. करा क्रॉस. ओके किती येईल 64/3.
तुला काय अडचण वाटते? कुठं काही चुकल्यासारखं वगैरे वाटत असेल तरी सांगायचंय लगेच. फक्त ते ब्रॅकेटची साईन जे आहे ते काळजीपूर्वक ऍडजस्ट करा. मायनस हा काय होणार आहे? -16 मायनस मायनस प्लस 16. हा -8 होणार आहे. -2 चा क्यूब -8. -8 इंटू हा मायनस, पहिले प्लस केल्यानंतर तो हा मायनस, प्लस मायनस अगेन मायनस म्हणजे. ओके, एवढा काय अडचण वाटते? ओके, ठीक आहे. मला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 सुद्धा संपलेला आहे. आता लास्ट क्वेश्चन बघा, चॅप्टरचा लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. स्क्रीनशॉट घेतला प्रत्येकाने? ओके बाळांनो, चॅप्टरचा लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. जनरली जर झालं तर लक्षात ठेवा बाळांनो, या पहिल्या 2 क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन एक्झामला येतो आणि प्लस हा जो तिसरा क्वेश्चन आपल्या एक्झामला येऊ शकतो. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये एक्झाम्पल थोडसे मोठे असतात, पण कम्पॅरेटिव्हली हे क्वेश्चन थोडे असतात. ओके, पण सगळी एक्सरसाइज करून जायची, कारण की त्यातला कोणताही क्वेश्चन एक्झामला येऊ शकतो. हे 4 मार्क्सला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. Question number 3. Find the area of the region included between first y square is equals to 2x and line y is equals to 2x. ओके, आता बाळांनो सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की इथं दुसरी कर काय आहे हे दिलेलं आहे, लाईन. पण पहिली कर काय असणार आहे? पहिल्या कर मग चेक करा, 2 व्हेरिएबल आहे, दोघांपैकी एकाला स्क्वेअर एकाला स्क्वेअर नाहीये, म्हणजे पॉवर 1 पॉवर 2 पॅराबोला, आणि तोही एकचा पॉवर 1 म्हणजे एक ऍक्सिसच्या अलाउंगचा पॅराबोला आहे. त्याचा कोइफिशियंट पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह एक ऍक्सिसच्या अलाउंग पॅराबोला आहे. ओके, मग सोल्युशन. मग सर्वात पहिले ही डायग्राम काढण्याचा प्रयत्न, जसं काही उद्योग न करता पहिले डायग्राम काढण्याचा प्रयत्न करूया. ओके, हा आहे पॅराबोला y स्क्वेअर इज इक्वल टू 2x. y स्क्वेअर इज इक्वल टू 2x चा पॅराबोला. आणि दुसरी आहे लाईन y इज इक्वल टू 2x, कॉन्स्टंट टर्म नाहीये, म्हणजे लाईन पासिंग थ्रू ओरिजिन.
ही ओरिजिन मधनं पास होणार नाही. आणि या दोघांच्या मधला एरिया फाईंड करायचा आहे तुम्हाला, बरोबर ना. मग या दोघांच्या मधला एरिया म्हणजे हा एरिया फाईंड करायचा आहे. आपल्याला हा एरिया फाईंड करायचा आहे ए, बरोबर आहे. पण हा आहे तुमचा एक्स ऍक्सिस, हा आहे वाय ऍक्सिस, हा आहे ओरिजिन. तुम्हाला एक गोष्ट तर क्लिअर झाली का, इथे तुम्ही एक्स घ्या नाही तर वाय घ्या, लोअर लिमिट 0 आहे. या एरियाचं लोअर लिमिट 0 आहे. हा प्रश्न एक राहिला, याचं अप्पर लिमिट इथे भेटणार आहे. तर याचं अप्पर लिमिट काय येणार. मग आता हे अप्पर लिमिट तुम्ही एक्सचं घेतलं तर इथे येईल, वायचं घेतलं तर इथे येईल. मग आपला एक्स शोधायचा की वाय शोधायचा तुमच्या मनावर आहे. आता बघा आपल्याला अप्पर लिमिट शोधावं लागणार आहे. हा तर 0 आहे, म्हणजे लोअर लिमिट एक्सचं पण 0 आहे, वायचं पण 0 आहे. पण अप्पर लिमिटचा प्रॉब्लेम राहिला. आता अप्पर लिमिट कसं व्हायचं. मग आता गिव्हन इक्वेशन्स घ्या. गिव्हन इक्वेशन्स आर, कारण लिमिट आल्याशिवाय तर काय आपण इंटिग्रेशन घेऊ शकत नाही. मग आता बघा गिव्हन इक्वेशन्स आर काय दिलेलं आहे. y² इज इक्वल टू 2x अँड y इज इक्वल टू 2x, बरोबर आहे. ओके, आता बाळांनो हे सॉल्व्ह कसं करायचं तुमच्या मनावर आहे. आता जनरली आपण एक्सचे लिमिट घेतो ना. मग आता यासाठी मी पण एक्सच लिमिट शोधण्यासाठी एक्स फाइंड करू डायरेक्टली. आता इथं वाय आणि दुसरा इक्वेशन मध्ये वायची व्हॅल्यू किती आहे 2x. ही व्हॅल्यू इथे पुट करू. देअरफॉर हे इक्वेशन काय होणार 2x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x. वायची व्हॅल्यू 2x टाकली फक्त. आता हा 2x चा स्क्वेअर म्हणजे किती होईल 4x² इज इक्वल टू 2x, बरोबर आहे. ओके बाळांनो, आता असं करूया, हा जो 2 आहे हा इकडे मल्टिप्लाय, इकडे आता डिवाइड होऊन जाईल. डिवाइड झाल्यानंतर काय होईल 2x² इज इक्वल टू x शिल्लक राहिला. आता हा x इकडे प्लस त्यानंतर मायनस. देअरफॉर 2x² मायनस x इज इक्वल टू 0. आता मला क्वाड्रॅटिक आहे, सॉल्व्ह करायचंय. कसं सॉल्व्ह करणार, दोनच टर्म आहे, स्क्वेअर टर्म आणि व्हेरिएबल टर्म. आल्यानंतर बिनधास्त व्हेरिएबल कॉमन घ्यायचा असतो फक्त. ओके, देअरफॉर x कॉमन घ्यायचं, उरणार आहे 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0. याचा अर्थ एक तर तो पहिला x 0 असणार आहे, भेटलं एक्सचं पहिलं लिमिट, और 2x मायनस 1 हा 0 असणार आहे. देअरफॉर हा -1 आहे, इकडे गेला तर +1 आणि हा 2 ला मल्टिप्लाय करणार डिवाइड. देअरफॉर x ची व्हॅल्यू भेटणार आहे 1/2. म्हणजे याचा अर्थ बघा, याचं अप्पर लिमिट आहे 1/2. तुम्हाला वाटलं तर ही व्हॅल्यू तुम्ही कोणत्या इक्वेशन, कारण की हा जो पॉईंट या दोन इक्वेशनवर आहे, हा जो काही पॉईंट ह्या लाईनवर पण आहे पॅराबोलावर पण आहे, तुम्ही पुढे पुट करा, तुम्हाला y पण भेटेल. समजा हा तुम्ही ते पुट केला y इज इक्वल टू 2x, याचे एक व्हॅल्यू टाका 1/2, ही व्हॅल्यू 1 भेटणार. म्हणजे हा जो काही पॉईंट असणार आहे, हा पॉईंट P, याचे कोऑर्डिनेट असणार 1/2, 1. पण आपल्याला त्या कोऑर्डिनेटची काही घेणं नाही, आपला एक्सचे लिमिट भेटले ना. मग आता एक्सचे लिमिट भेटले तर वाय फंक्शनने सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. पण आता बघा मी तो घोळाचा आहे, इथे अप्पर फंक्शन लोअर फंक्शन आहे. तुम्हाला जेव्हा थेरी दिली होती, थेरी मध्ये 3 पार्ट दिले.
एक एक्सचं लिमिट घेऊन पार्क, एक वायचं लिमिट घेऊन पार्क आणि अप्पर फंक्शन मायनस लोअर फंक्शनचं दिसतं. इथे कसं करायचं, तुम्ही ऍक्सपर्यंत त्याच्यात झालंच नाही. मग इथे अप्पर फंक्शन, आता 2 मिनिटं इकडं सोडून द्या, याच्यामध्ये अप्पर फंक्शन हे y² इज इक्वल टू 2x. ह्या एरियात पहा, या लिमिटिंग कंडिशन मध्ये पुढे काय होत असे आपल्याला काही घेणं नाही. आपल्या लिमिटमध्ये जसं तुम्ही आमच्या समोर किती अभ्यास करता किंवा किती लेक्चर करता हे आम्हाला घेणं नाही. लेक्चर झाल्यानंतर तुम्ही घरी गेला अभ्यास करता की नाही करता हा तुमचा प्रॉब्लेम आहे. सेम या इंटरव्हल मध्ये चेक करायचं, इंटरव्हलच्या बाहेर गेला नाही चेक करायचं. ओके, आणि हा आला y इज इक्वल टू 2. बरोबर आहे. मग आता अप्पर फंक्शनचं हे, लोअर फंक्शन हे, मग आता काय करणार, डायरेक्टली अप्पर फंक्शनच्या एरियातनं लोअर फंक्शनचा एरिया मायनस करायचा. याला 2 पर्याय आहेत. अप्परचा एरिया वेगळा फाइंड करून घ्या, लोअरचा एरिया वेगळा फाइंड करून घ्या आणि मग दोघांचे सबट्रॅक्शन. हा एक पर्याय. किंवा दुसरा पर्याय डायरेक्टली, मग आपण डायरेक्ट लिहिलं, therefore the required area A is equals to integration x from 0 to x is equals to 1. आणि सर पहिल्या क्वाड्रंट मध्ये चाललंय जाऊन मल्टिप्लाय वगैरे काही करायची गरज नाही. y dx x 1/2 इथे खाली लिहितो. आता हा y कुठनं घ्यायचा आहे, फॉर द कर्व y² इज इक्वल टू 2x. हे इंटिग्रेशन आपण कोणत्या कर्व साठी घेतलं, फॉर द कर्व y² इज इक्वल टू 2 मायनस इंटिग्रेशन x from 0 to x is equals to 1/2 y dx. आणि आता हा y कुठनं घ्यायचा आहे, फॉर द कर्व y is equals to 2. एखादा सर ते सारखी दिसतंय, कॅन्सल आपला विषय. हा पहिला जो y आहे तो अप्पर कर्व रिप्रेझेंट करतो, म्हणजे कोणता, y² इज इक्वल टू 2x. आणि दुसरा y आहे तो लोअर कर्व रिप्रेझेंट करतो, y इज इक्वल टू 2. मग मानलो याच्यावरनं y ची व्हॅल्यू किती येईल, y² इज इक्वल टू 2x चे, तर y ची व्हॅल्यू √2√x ती इथे पुट होईल याच्यावरनं. आणि याच्यावरनं जी व्हॅल्यू निघणार ती इथे पुट होणार, ती त्याची निघाल. ओके, देअरफॉर इंटिग्रेशन 0 to 1/2 हा झाला √2 into √x dx मायनस इंटिग्रेशन 0 to 1/2 2x d. ओके, √x म्हणजे x⁻² आहे. देअरफॉर मी डायरेक्ट एरिया घेणार आहे, इंटिग्रेशन. आता हा जो आहे √2 आला बाजूला, √x म्हणजे x⁻² x⁻² चं इंटिग्रेशन x⁻³ अपॉन 3/2 0 to 1/2 मायनस 2x चं इंटिग्रेशन 2 into x चं इंटिग्रेशन x²/2 0 to 1/2. ओके, बाजूला 2 ला 2 कॅन्सल. इथे हा जो आहे हा इथे, ठीक आहे, a इज इक्वल टू आणि रेस टू 3/2 म्हणजे 1 + 1/2 आहे. म्हणजे हे मी असं लिहितो फक्त 2√2 into x√x upon 3 0 to 1/2 minus x² 0 to 1/2. ओके, करावर नो सॉल्व. एकदा अप्पर लिमिट 2√2 into
1/2 into 1च √1 1/√2 √x अपॉन 3 मायनस 0 पुट केला 0 होऊन जाईल मायनस 1/2 स्क्वेअर (1/4) मायनस 0. ओके, इथे 2 ला 2 कॅन्सल, √2 ला √2 कॅन्सल, म्हणजे हा उरला 1/3 मायनस 1/4. इथे क्रॉस करावं लागेल. (1/12) and therefore A required area आला 1/12 square units. इथे x ची तुम्ही वाढू शकता, व्हॅल्यू पुट करताना x ची व्हॅल्यू 1/2 ते 1/2 पुट करा. 1 स्क्वेअर रूट 1 आणि 2 स्क्वेअर रूट 2. √2 ला √2 कॅन्सल, 2 ला 2 कॅन्सल, इथे उरला 1/3. 0 पुट करायची गरज नाही, 0 ने मल्टिप्लाय केला तर 0 होणार आहे. मायनस इथे 1/2 चा स्क्वेअर 1/4 होईल आणि 0 चा स्क्वेअर 0, ते 0 लिहायची गरज नाही. जिथे आला 1/3 इथे आला 1/4. 1/3 मायनस 1/4 1/12 स्क्वेअर युनिट. जर डायरेक्टली ऍट टाइम दोन्ही सॉल्व्ह करायला गणमन वाटत असेल बाळांनो, तर एक करायचं, पहिला एरिया फाइंड करून घ्यायचा, त्याला A1 म्हणायचं. नंतर मग खालचा लोअर एरिया फाइंड करायचा, त्याला A2 म्हणायचं आणि A1 मायनस A2 करायचं. हा एक पर्याय. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, ठीक आहे, स्क्रीनशॉट घेतलाय. सेकंड एक्झाम्पल घ्या. Second example number 2. Y square is equals to 4x and line y is equals to x. Same example 1. आता हा जो पॅराबोला आहे तो आहे y square is equals to 4x चा. लाईन जी आहे ती आहे y is equals to x. लिमिटिंग कंडिशन मध्ये y is equals to x हा खाली आणि y square is equals to 4x हा वरती. प्रश्न आहे की तुम्हाला लिमिट फाइंड करायचे, त्याकरता दोन्ही इक्वेशन्स घ्या आणि लक्षात घ्या y फाइंड करण्यापेक्षा x फाइंड करायचा आहे. ओके, गिवन इक्वेशन्स आर काय काय दिले? y square is equals to 4x and second इक्वेशन दिलंय y is equals to x. भावांनो प्लॅन बदलायचा नाही, जो प्लॅन आपण पहिल्या एक्झाम्पलला सॉल्व्ह करायला घेतला तोच प्लॅन ठेवायचा. y ची व्हॅल्यू x पुट करा बाई फाईन. जर ती व्हॅल्यू पुट केली तुम्ही पेन्सिल असं एरो करू शकताय, म्हणजे y is equals to x आहे, x square is equals to 4x. घ्या इकडे आता हा तो स्क्वेअर झाला, therefore x square minus 4x is equals to 0. ओके, x काढा कॉमन.
इज इक्वल टू 0. याचा अर्थ एकतर x 0 होईल और x -4 0 होईल. बरोबर आहे. म्हणजेच देअरफॉर एक्स ची व्हॅल्यू 0 आली, लोअर लिमिट एक्स चं 0 भेटलं. आणि त्या डायग्राम मध्ये माहित होतं की एक्सचं लोअर लिमिट पण 0 आहे आणि वायचं पण लोअर लिमिट 0 आहे. पण एक्स ची अप्पर व्हॅल्यू किती भेटली? ती भेटली 4. ओके, इथं अप्पर लिमिट 4 आहे. म्हणजे हे जे आहे हा 4 आहे आणि y इज इक्वल टू एक्स म्हटलं हा सुद्धा 4 आहे. म्हणजे हा 0.4,4 आहे. आता तुमच्या मनाची मर्जी आहे तुम्हाला कोणतं लिमिट यूज करायचं. मी एक्सचे लिमिट यूज करतो म्हणजे फंक्शन y होईल. ओके, ओके. इथे काय येईल मग? एक्स फ्रॉम 0 to 4. वायची व्हॅल्यू येणार आहे 2√x. इथे वायची व्हॅल्यू येणार आहे 1. ओके, 2 ॲज इट इज राहील. √x म्हणजे काय? x⁻², x⁻² चं इंटिग्रेशन x⁻³ अपॉन 3/2. इथे x चं इंटिग्रेशन x²/2 म्हणजे इथे होणार आहे बाळांनो a इज इक्वल टू 2 × 2 4 आणि x⁻³ म्हणजे x × √x अपॉन 3 0 to 4 minus x²/2 0 to 4. ओके, टाका एकदा अप्पर लिमिट एकदा लोअर. देअरफॉर a इज इक्वल टू, आता अप्पर लिमिट पुट करूया आपण पहिल्या पार्ट मध्ये. 4 × 4 × √4 अपॉन 3 -0 minus 4² अपॉन 2 -0. ओके, आता हे कॅल्क्युलेशन डायरेक्ट करून घ्या, 0 लायची गरज नाही. 4 × 4 16, 16 × 4 चं स्क्वेअर रूट 2, 16 × 2 32/3 मायनस हा किती होईल? 16/2 म्हणजे 2 ने डिवाइड केलं तर 8. हा 16/2 येईल ना, 2 ने डिवाइड केलं फक्त 3 ने क्रॉस मल्टिप्लाय करा. and therefore required area ला 8/3 square unit. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्या, त्याचा आन्सर डायजेस्ट मध्ये दिलेला नाही. फक्त √x म्हणजे x⁻² असतो, त्याचं इंटिग्रेशन x⁻³ अपॉन 3/2 होतं आणि x⁻³ म्हणजे x √x लक्षात ठेवायचं तुम्हाला. म्हणजे आन्सर खूप इझिली येऊन जाते.
ठीक आहे बाळांनो, स्क्रीनशॉट घेतलाय. आणि लक्षात ठेवा आपण एक्सचे लिमिट यूज केले. ओके, सेम असंच एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 3. सेम हेच एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 3. फक्त चेंज काय झालाय तर इथे 4x च्या ऐवजी 4ax आलाय. 4ax हे असंच आहे, म्हणजे तो 4ax इथे तो या प्रकारे. एक्झाम्पल नंबर 3 जे आहे तुम्हाला होमवर्कला ते मी सॉल्व्ह करून देणार नाहीये. फक्त चेंज काय लक्षात घ्या, याच्या इथे 4x च्या ऐवजी 4ax दिलेला आहे. बस, बाकी काही चेंज नाही. मग त्यानुसार ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचंय. एक्झाम्पल नंबर 3 हे तुम्हाला आहे, सेम एक्झाम्पल आहे. उद्या मी एक्झाम्पल नंबर 4 तुम्हाला आहे. एक्झाम्पल नंबर 4 सेम असं एक्झाम्पल, हेच एक्झाम्पल आहे, फक्त y² इज इक्वल टू 4ax चाललाय. म्हणजे ए म्हणजे फक्त एक आणखीन एक कॉन्स्टंट वाढला, 4च्या बरोबर ए आला. बस, बाकी काही विशेष नाहीये. या प्रकारे सॉल्व्ह करायचंय. एक्झाम्पल नंबर 4 काय मी सॉल्व्ह करून देणार नाहीये. उद्या एक्झाम्पल नंबर 3 आणि 5 होईल. त्यानंतर हा चॅप्टर संपेल. त्यानंतर लगेच मॅथ फर्स्टचा जो लास्ट चॅप्टर एलपीपी, उद्या तो एलपीपी स्टार्ट होऊन जाईल. हे लक्षात ठेवा, उद्या मॅथ सेकंडचा हा चॅप्टर संपून एलपीपी स्टार्ट होईल. ठीक आहे, ओके. 4th एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे.